हिंदुत्वासाठी पाचवा वेद म्हणजे गाथ्याची निर्मिती करणारे. कारण बुडते जन न देखवे डोळा, येतो कनवळा म्हणून या. असे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे महाराज सांगतात हे कलियुग आहे. कलियुगामध्ये आपल्याला उद्धरून जाण्यासाठी दुसरं कोणतं साधन नाही. सोप्यातला सोपा मार्ग सांगितला. काही करू नका, नामाचं चिंतन करा. आणि नामाचं चिंतन करण्याला बाधा कुठलीच येत नाही. नामाचे चिंतन प्रगट पसारा. आणि त्या ठिकाणी मी इथंच आहोन तिथंच आहो म्हणायचं काम नाही. असाल ते करा जेथे तिथे. साधकानं महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणता नामाचं चिंतन करा, प्रगट पसार आहे, कुठेही घेता येते, प्रतिबंध नाही, तर आमचा काय फायदा? सांगितलं जो नामधारक आहे आणि जो नाम साधना करतो त्याच्यावर जर कुठलंही जरी संकट आलं तर भगवंताला आम्ही प्रतिज्ञेमनी बांधलेलं आहे. कारण त्या नामधारकाचं संकट स्वतःच्या अंगावर घेतो. सोडवीन माझा स्वामी निश्चयेशी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. अशी आम्ही प्रतिज्ञाच केलेली आहे. जो नामधारक आहे त्याला संकट मुक्त करणं देवा तुझी जबाबदारी आहे. साधकाला पटलं. साधकानं सांगितलं, महाराज तुम्ही म्हणता ते आम्हाला पटतं, आता आम्ही अज्ञानी जीव आहो, परमार्थ कसा करावा, नामचिंतन कसं करावं हे आम्हाला नाही. तुकाराम महाराजांना सांगितलं परमार्थ करायचा असेल तर त्या ठिकाणी ज्ञान लागतेच असं काही नाही. आणि ज्ञानानं जर भगवंताची प्राप्ती होत असती तर नाथ महाराज म्हणले नसते, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा दया लागे. काही लागत नाही म्हणले. आणि असं नाम चिंतन केलं. तुम्ही किती शहाणे आहे हे भगवंत पाहत नाही. किती मात्रामध्ये गाता हे पाहत नाही. किती बोलामध्ये पकवाज वाजवला हे पाहत नाही. कारण तुम्ही चाल म्हणीत असताना तुमच्या अंतकरणामधला भाव जाणतो. घेतो अंतरीची गोडी पाहे जोडी भावाची. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला तेच सांगितलं भगवंतानं, अर्जुना माझे ठाई आपलेपणावीन सौरसू नाही, मी उपचारी कवनाही ना कळेगा. म्हणून तुमच्या अंतकरणामध्ये किती गुणात आहे हे पाहत नाही. आणि तुम्ही नामधारक असाल तर दोषही पाहत नाही. गुण दोष नाही पाहत कीर्तनी काय करतो, प्रेमे चक्रपाणी वश्य होई. आणि स्वतःचा अनुभव सांगतात महाराज. महाराज म्हणतात माझी अशी अवस्था झाली, मी उभ्या आयुष्यामध्ये दुसरं काहीच केलं नाही. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. म्हणून शेवटी माझी अवस्था कशी झाली, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. प्रपंचाचं नाव काढलं तरी माझ्या अंगावर काटा उभा राहायचा. एवढा मला प्रपंचाचा वीट आला. वितले हे चित्त प्रपंचापासोनी व मन ते मनी बैसले ते. म्हणून तुम्ही नाम चिंतन करा. कारण सोडवीन माझा स्वामी निश्चयशी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही विठ्ठल टाळी वाजवा.
भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, सोनसूत हनुमान की जय. चला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्द परिहार द्यायचा आहे तो असा. गेल्या बऱ्याच दिवसापासून आपल्या दगडवाडी नगरी मध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि यावेळेस दुग्ध शर्करा रोग कलशारो नाही काही आणि त्यानिमित्त संपूर्ण गावकरी मंडळींच्या वतीनं महाजन महाराजांकडून मला आलेलं हे निमंत्रण. महाराजांना फोन कसा केला, महाराज म्हणले यावर्षी आमच्या इथं अखंड हरिनाम सप्ताह आहे, तुमचा दिवस कोणता घालू. मी म्हणलो महाराज 10वा आणि 13वा सोडून कोणताही घाला. म्हणून त्यानं पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडं सोपवली आणि त्या सेवेच्या योगामुळं तुमच्या मायबापाच्या गायक गुणीजनांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आला. मी माझं मत भाग्य समजतो विठ्ठल. आज अखंड हरिनाम सप्ताह मधील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची कीर्तनाची बाळू महाराज तुम्हाला माहित आहे कीर्तनाची काही तेवढी जबाबदारी फिकीर करायचं काम नसती. कारण पहिला दिवस म्हणजे फक्त आपला पत्रवाळ्या टाकायच्या. आज पत्रवाळ्या टाकल्या की उद्यापासून मग ज्याच्या त्याच्या हिशोबानं काय ज्याचे त्याचे पंचपक्वान ते वाढण्याचं कार्य करतील. म्हणजे पत्रवाळ्या वाढणं काही तेवढं अवघड नाही. आमच्या इकडे किंवा पहिलं कीर्तन म्हणजे काही देवालाच राहते महाराज. आमच्या इकडं माऊल्या कोणी शेती गडी बीक देवडांगराचा हे झाड लावायची येल आणि त्याला पहिलं मिळू लागलं की त्याच्यात 3 काटकं खुपसायची आणि रस्त्यावर ठेवायचे म्हणजे दुसरे मरू नये. म्हणजे पहिलं मेलं तसं पहिलं कीर्तन कोणीकडे गेलं तर काही फिकीर नाही विठ्ठल. पहिल्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. मी माझं परम भाग्य समजतो. कारण काही बरेच महाराज विचार करतात पहिला दिवस म्हणलं की भजनी नसतात, पकवाजा नसते, तुला काय करायचं. असल तशी सेवा करायची. पहिला दिवस काही शेवटचा दिवस काही नाही. या न्यायानं माझ्या वाट्याला आलेली सेवा आणि सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी तुम्हाला श्रवण भक्तीचं महत्व सांगतो. कारण भागवत ताईच्या मुखातून तुम्ही श्रवण करीत आहात आणि भागवत श्रवणाचा लाभ माऊलीनं सांगितलेला आहे. तरी अवधान एक वेळ देईजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का. आणि त्यातल्या त्यात ज्ञानेश्वरी पारायण आमचे सुधाकर महाराज व्यासपीठावर आहेत वाटायला. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर त्याचा काय लाभ. पारायणानं नारायणापर्यंत जाता येते. नारायणापर्यंत जायचं असेल तर पारायण कराव लागल आणि करणं होत नसल ऐकलं तरी मी आधीच फायदा सांगितला. अखंड हरिनाम सप्ताह मधलं कोणतंही सदर घ्या तुम्ही, तुम्हाला लाभच होणार आहे. येऊन हरिपाठ मुखानं माग म्हणण्याचा प्रयत्न करा. माऊलीनं त्या हरिपाठाचा फायदा सांगितलेला आहे. पवित्रची होय देह त्यांचा, पवित्रची होय देह त्यांचा, पवित्रची होय देह त्यांचा, पवित्रची होय देह त्यांचा. हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय. पवित्रची होय देह त्यांचा, पवित्रची होय Okay.
माणसं म्हणतील महाराज तुम्ही हरिपाठाचं महत्व सांगाल्या, मग आता हरिपाठाला आमचं येणं होत नाही, ढोर वासर माऊल्या म्हणतील स्वयंपाकाला टाईम लागतो आम्हाला, हरिपाठ श्रवण करणं होत नाही, नका होऊ देऊ, काही हरकत नाही. सकाळचा काकडा, काकड्याला या, काकडा पाहिल्यानंतर काकडा लावीत लावीत त्या भगवंताचं मुख कमलाचं दिग्दर्शन केल्यानंतर त्याचा काय फायदा सांगितला महाराज. काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पहावया जाती. कोणताही सदर घ्या तुम्ही, तुम्हाला लाभ आहे. आणि फक्त 7च दिवस आहे, आजचा पहिला दिवस म्हणून मी सांगालो. आणि जर तुमच्यानं काहीच होत नसल, काकडा होत नसल, भागवत श्रवण होत नसल, कीर्तन श्रवण होत नसल, तर एक करा, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे तोपर्यंत कमीत कमी घरी झोपू नका, मांडवात येऊन खुशाल झोपा. विठ्ठल मांडवात येऊन झोपण्याचा फायदा सांगतो महाराज. पहिला दिवस आहे म्हणून आले तर आले, नाहीतर इकडे गिऱ्हाईक कमी आहे. भजने पहा की 4च, 4 मात्र 4 हिरी आहेत, एक एकाहुनी बळी रे. आणि लईची गरजही नाही, बियाला कंस किती लागतात, एकाहुनी एक बळी आहे. म्हणून मी काय सांगू लागलो, कीर्तनाच्या मंडपामध्ये येऊन तुम्ही बिनघोर झोपा, उशियाना पांघरायचा ना, तरी तुमचा फायदा. एक आमच्या इकडला पाटील 100-150 एकरचा कीर्तन आहे, काय जायचंच नाही महाराज. हे रिकाम्याचा भाई म्हणे धंदा, यायला काही काम नाहीत. आणि माऊली चांगली परमार्थिक होती, माऊलीला वाटायचं एका दिवस तरी आपल्या मालकानं जाऊन कीर्तन श्रवण कराव. महाराज तर सांगतात तरी अवधान एक वेळ द्यायचे, एक कीर्तन तरी सप्त्यातलं ऐकाव. पाटील अजिबात दगडवाडीचे पाटलं सोडून बरं याचाच नाही. शेवटी स्त्री हट्ट. आता आपण सगळे संसारिकच आहोत, होय कदम साहेब, सगळ्याला माहित आहे. एकदा बाई बिघडली की आजे बाद ऐकत नाही, तुम्ही किती मिशा लांब लांब ठेवा, ऐकाव लागते. शेवटी 7व्या दिवशी म्हणला काही हरकत नाही, मी कीर्तन श्रवण कराय जातो. मस्त बाळू महाराजासारखं माऊलीसारखं भजन सुरू. पाटील आले, आता कधीच कीर्तनाला न येणारे आल्यानंतर इथल्या माणसाला कुतूहल वाटू लागलं. नवल काय बाबा, पाटील कव्हाच कीर्तनाला आले नाही, आज कस काय आले. काही पोरं म्हणू लागले या पाटील, काय म्हणू लागले बसा पाटील. पाटील आले, असा हे मंडपाला दिलेला बांबूचा टेका गवसला, मुंडकं लावलं, यायचं भजन संपण्याच्या आधीच पाटील झोपी गेली. म्हणून सांगालो मी, मंडपात येऊन झोपा, मात्र घरी झोपू नका. पाटील झोपी गेले, पाटलाला खबर नाही. महाराज आले, कीर्तन केलं, सगळे घरी निघून गेले, महाराजही निघून गेले, भजने गेले. विना पहारेकरी होता जागा. आला पाटलाच्या जवळ, म्हणला पाटील. पाटलानं डोळे चोळले, कीर्तन कवा सुरू होणार आहे म्हणले. ते म्हणले कीर्तन संपलं. म्हणले मग आता जा, आता काय करता येतं, जा. घरी गेले. पाटलिनीने विचारलं आज तुम्ही कीर्तनाला गेलत्या, धन्य झाले. काय सांगितलं महाराजांना, काही मनगडे म्हणले, मला काहीच माहित नाही, मी गेलो झोपी गेलो, फक्त माझ्या ध्यानात एकच आहे म्हणले. गेल्यानंतर 4-2 पोरं या म्हणले, 4-2 बसा म्हणले, आणि शेवटी विना पारेकरी जा म्हणला. इतकंच माहित आहे म्हणले. तर माऊली म्हणली काय करता, मांडपात तरी कसाय का होईना गेलता, काही हरकत नाही म्हणली. तुम्ही हातानं टाळी वाजली नाही, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हटले नाही, फक्त तुम्हाला काय माहित आहे, या बसा जा, हेच तुमच्यासाठी मंत्र. मालकीनीचा ऐकून यायनं चालू केली उजळणी. पळड्या पळड्या मस्त आथरणावर, या बसा जा, या बसा जा, यायची चालू उजळणी. योग असा 1:30-2 वाजले, खिडकीला 2-3 चोर आले, यायची उजळणी चालू होती. झोपीत या चोर म्हणले पाहिलं काय रे आपल्याला,
त्याला काय माहित. बसू लागली, यायची उजळणी दुसरी बाराखडी, म्हणले बसा. 100% पाहिलं, म्हणले पळा. पळू लागली, पाटील म्हणले जा. यायची उजळणी चालू होती, 100% पाहिलं, म्हणले आता पाटलाच्या पाया पडल्याशिवाय गत्यंतर नाही, नाही तर आपली तुरुंगामध्ये रवानगी होती. दोघं चौघ जण पाटलाच्या जवळ आले, पाटलाला जाग केलं. पाटील उठले. पाटलानं विचारण्याच्या आधी सांगू लागले, यायला काय माहित पाटील झोपी गेलेली. पाटील, आम्ही तुमच्या घरी चोरी करायला या नाही पाहिजे होतं, कारण 1-2 वेळेस पकडल्यानंतर जमानतीवर तुम्हीच आम्हाला बाहेर काढलं. मग आता काय करता म्हणले. पडली वळण इंद्रिया सकळा, कोणाचा चांगला तांब्या दिसला तरी आमचं मन वढाळत झालं म्हणले. म्हणून आम्ही नाईलाजानं तुमच्या इथं चोरी करायला आलो. हात जोडून तुम्हाला विनंती, आमची वाच्यता बाहेर करू नका, आमचे नाव कोणाला सांगू नका. 1-2 घरी त्याने आधीच चोऱ्या केल्या. 1-1.5 लाख रुपयाचं बंडल होतं त्याच्याजवळ. म्हणले हे बंडल 1-1.5 लाख रुपयाचं ठेवा, मात्र आमच्या नावाची वाच्यता करू नका. पाटील म्हणले जा. चोर गेले. पाटलानं 2-2.5 वाजता ते 1-1.5 लाख रुपयाचं बंडल घेऊन पाटलीनीकडे गेले. जाग केलं. पाटलीनीनं पाहिले पैसे. म्हणले ह्या टायमाला रात्रीच्या 2-2.5 वाजता 1-1.5 लाख रुपये कुठून आणले तुम्ही. पाटलानं सांगितलं रात्री कीर्तनात जाऊन झोपलं त्याचं पाकिट होईल म्हणलं. माऊलीनं सांगितलं कीर्तनात जाऊन तुम्ही झोपल्या तर 1.5 लाख रुपयाचा फायदा झाला, आणि तुम्ही जर मनानं कीर्तन श्रवण केलं असतं तर तुम्हाला देवच भेटला असता. विठ्ठल म्हणून सगळ्या गावकरी मंडळीला सांगतो, झोप येत असली तरी मंडपात या, झोपा, माता घरी झोपू नका. फायदा, कारण इथं कोणती भक्ती करा तुम्ही वाया जात नाही. फायदा झाला म्हणजे झाला, मात्र फक्त माणसाला कळत नाही. बापू तुमचं वय किती आहे. आपलं कीर्तन म्हणजे माझं महाराज चालता बोलता कार्यक्रम राहते. गाथ्यातलं कमी माथ्यातलं लई. बापू तुमचं वय किती असेल. 55. आपल्याला काय हाफ तिकीट करायचं नाही, रे अंदाजा सांगा की 60 वर्ष धरायचं. आता खरं इमानदारीनं सांगा, 60 वर्षापासून खूप आपण घरच्यासाठी कष्ट केले. मला सांगा आमच्या भावानं माईनं तुम्हाला हार किती बाऱ्या घातला असा. फक्त जमलं तर. पहिले तुमच्या टायमाला तर नसती लैविक, आता एकदा घालती आणि लांब दोर बैल बांधतो तसं बांधती. जन्मलं तेव्हापासून एवढे कष्ट केली, मात्र काही हार घातला नाही. 25-25 किलोचं नातू घेऊन हिंडलो तरी नाही. इथं अर्धा किलोचा इना गळ्यात अडकिला तर 100-150 रुपयाचा हार, ते बी पाया पडून. मग मला सांगा देवानं काय देवा. आणि देव ठेवीतच नाही. विठ्ठल म्हणून आपल्यासाठी सोप्यातला सोपा मार्ग संत मंडळीनं काढला. कारण हे कलियुग आहे. कलियुगामध्ये आयुष्य फार थोडं आहे. शतगणिले ते अर्धरात्र खाई. अल्प आयुष्य मानव दे, अल्प आयुष्य मानव दे, शतगणिले ते अर्धरात्र खाय, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालक तिनार गश, आयुष्य मानव दे, सतगणिले अर्धरात्र खाय, मध्ये बालक तिनार गश, काय भजनाची उरले
अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. नीट जर वाचलं तर 100 वर्ष, त्यातलं 50 वर्ष झोपीमध्ये गेली, 10-5 वर्ष लहानपणात, मग तरुणपणात आणि लग्न झाल्यावर पाहायचं काम नाही. कव्हा मथार झालं पत्ता लागत. आपल्याला वाटायलंय का आपण कव्हा जन्मलो ते काल परवाच जन्मलो, वाटायलंय की नाही? म्हणून काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणजे अल्पायुष्य मानवाला या कलियुगामध्ये कशानं यायचा उद्धार होईल? कारण वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळे साधनं होती. कृत, त्रेता, द्वापार आणि कली, वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळे साधनं होती. कारण त्यावेळेस भरपूर माणसाला आयुष्य होतं, त्याच्यानं साधना होत गेली. पूजेनं देवाची प्राप्ती व्हायची, यज्ञानं देवाची प्राप्ती व्हायची. यज्ञानं देवाची प्राप्ती त्यावेळेस होत गेली ना आता होत नाही असं नाही. आजही यज्ञानं देवाची प्राप्ती होती. मात्र यज्ञ करणं काही सामान्याचं काम नाही. एखादा श्रीमंत आता 10-10, 5-5 कोटी विलक्षणला खर्चालेत माणसं, यज्ञ न कराय काय झालं? सहज करतील. मात्र यज्ञ करायचा असेल तर ती जमीन सोन्याच्या नांगरानं नांगरून सुचूरभूत करावं लागते. सोन्याचा नांगर नसेल तर कमीत कमी फाळ तरी सोन्याचा लावाव लागते. आणि ती यज्ञ कुंड बांधल्यानंतर जितके दिवस यज्ञ चालला तितके दिवस हत्तीच्या सोंड एवढी तुपाची धार त्या यज्ञात टाकाव लागते. बर तूप म्हशीचंही जमत नाही, जर्सी गाईचंही जमत नाही, देशी गाईचं तूप लागते. आता जर यज्ञ करू म्हणलो, पैसे किती खर्च तो म्हणलो तर मह्या मनानं तर देशी गाईचं तूप मिळणं शक्य नाही. म्हणून यज्ञानं प्राप्ती होते मात्र अशक्य आहे. ध्यानानं देवाची प्राप्ती होते. ज्ञान करायचं असल तर डोळे मिटून ध्यान करावं लागते. आणि डोळे मिटल्यानंतर आपल्या हृदयामधल्या भगवंताशी समरस व्हावं लागते. आता आपण म्हणील हृदयामध्ये देव असतो काय? माऊलीच सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांता शिकामू विषयावरी. त्या हृदयामधल्या भगवंताशी हे समरस व्हावं लागते. आणि ते काम कोणाचं वय? मनाचं. आणि मन तर इतकं चंचल आहे, मना इतकं चंचल या जगामध्ये काही नाही. तुम्ही सगळ्याचा शोध लागला, मात्र मनाच्या वेगाचा अनेक शोध लागला नाही. तुम्ही ध्यान करा की गेलं मोदी पशी आलं भेटून, टाइम लागत नाही. बर त्यातल्या त्यात ते मन भगवंताकडे जात नाही, बाकी कोणीकडे जाईल, मात्र भगवंताकडे जात. विठ्ठल 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 कारण भगवंताकडे मन का जात नाही? त्याला वाटते तिथं गेलं की पुन्हा मी इकडे येत नाही. माशी सारखी अवस्था आहे. माशी कशावरही बसल, मात्र इस्त्यावर बसलेली पाहिली का? तिला माहित आहे इस्त्यावर बसली की मी शिल्लक राहत नाही. तसं मनाला माहित आहे मी देवाकडे गेलं की पुन्हा संसाराकडे येत नाही. आता कोठे धावे मन
तुमचे चरण आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुमचे चरण देखली तुमचे चरण देखली भाग गेला सिंगरा आनंद हे तुमचे चरण देखली तुमचे चरण देखली भाग गेला गेला भाग गेला एकदा देवाकडे गेलेलं मन इकडं नाव काढीत नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. मग आपलं मन आवडते का? इथं जरी आपण भागवत श्रवण कराव आणि इथून एखादं मसड जावं कोणाचं बाजाराला, याला घेणं नाही देणं नाही. भागवत ऐकायचं सोडते आणि त्या म्हशीकडेच पाहते. नाही नाही मसड चांगला आहे इकडे 50,000 येतात नक्की 5 लिटर दूध देते. घेणं नाही देणं नाही. ते मसड बाजारात गेलं इकलं तरी इळभर त्याचं चिंतन करते. मात्र भागवताकडे चिंतन लागू देत नाही. मग महाराज म्हणतात ते मन इकडे येतच नाही का? येते 100% येते. मात्र त्याला प्रक्रिया करावं लागते. विठ्ठल एका राजाला आवडती शेळी होती महाराज. मी मन सांगालो कसं आकळायचं. आवडती शेळी होती आणि त्यानं गावात दौंडी काय दिली, ही मई शेळी कोणी जगवून आणील त्याला गाव खर्ची 25-30 एकर जमीन बक्षीस म्हणून. पोरं सोर काय म्हणले, शेळी जगवायला काय उशीर आहे राजा, येडा आहे म्हणले. एकानं नेली ना 8 सांगितली, शेळी जर नाही जगवून आणली तर तुला तुरुंगामध्ये. पहिल्या दिवशी आला एक शेळी घेऊन गेला. त्याची गावाच्या इकडच्या बाजूला 50 एकर जमीन होती. असे हुलड्यात तूर आलती आताच्यासारखी. शेळी नेली. त्या शेळीनं 50 एकर मधला तुरीचा ढाळा ठेवला नाही. आता तुम्ही म्हणसाल शेळी 50 एकर वावर कशी खाईल एकदाच जगलेली. हे मनरूपी शेळीनं 200-200 एकर वावर कव्हा सरले त्याचा पत्ता लागला नाही. त्या शेळीनं 50 एकरातली तूर खलास केली. शेळीला चलायला गेलं, कुथू लागली. आणली स्टेजवर, बँड लावूनच आणली त्यानं वाजवितच. म्हणला 25 एकर इकडे विक जमीन आता आपली होणार आहे. राजानं सांगलं होतं हिची परीक्षा घेणार, जर पोट भरलं की नाही हिचं ती. नेली स्टेजवर बँड लावून. राजानं मस्त कवळ्या कवळ्या बाभळीच्या शेंगा आणल्या. शेळीला दाखिवल्या बरोबर उडी मारूनच शेळी गेली आणि शेंगा खाल्ल्या. हे म्हणला जगली नाही, टाका जलत. दुसऱ्या दिवशी दुसरं आलं, याला जगवायला नाही म्हणला. त्यानं 5-6 पाहिल्या गव्हाचं पीठ चुरलं, चारलं शेळीला. मर्रा इतकी शेळी तिला चलायला गेलं, उचलून स्टेजवर आणली. त्यानं राजानं हिरवा गार कवळा कवळा सुबाबळीचा पाला दाखिवला. उठायला गेलं मात्र तशीच उठली तिनं ते पाला खाला. जाऊ द्या जलद. असे 10-12 जलद गेली. एक आमच्या सुधाकर महाराजासारखा हुशार होता. ते म्हणला शेळी जगून आणल्यानं बक्षीस नाही, शेळीनं काही नाही खाल्लं तर बक्षीस आहे. कारण हे जग होई शेराला 1.25 शेर राहतात. यानं उद्या काय केलं, चांगलं इतकं निबर येरट्या टिकोर घेतलं. शेळी घेऊन गेला. तुरीचा ढाळा पुढी धरला. शेळी तोंड लावू लागल्याबरोबर दाभाडावर ठाका. शेळी म्या. शेंगा बाबळीच्या धरायच्या, तोंड लावायचा म्हणलं की दाभाडावर ठाका. अशी 3 वाजोस्तोर शेळी झोडपिली. सांच्या पारी त्यानं पाला दाखविला. शेळी लाग पळायला, माघ परतून वळडत आला घेऊन स्टेजकड. शेळी स्टेजकड घेऊन आला. पाहिलं तर तिचे पोट मधले दोन्ही एकाला चिटकले. ठोकूनच मोकळी केली तिला.
राजा परीक्षा घ्या निघाला. राजानं कवळा कवळा बाबळीचा पाला दाखवला. शेळीनं म्या कुणी केलं आणि स्टेजून खाली उडी मारली. मला सांगायचं काय, तसं मनाला त्यानं जसा ठिकुराचा मार दिला तसा या मनाला भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा, अन्नदानाचा मार दिला की मग एकदा गेलेलं मन पुन्हा संसाराचं नाव काढीत नाही. विठ्ठल म्हणून मी काय सांगू लागलो, यज्ञानं देवाची प्राप्ती, ध्यानानं देवाची प्राप्ती, पूजेनं देवाची प्राप्ती. मात्र कलियुगामधल्यासाठी फक्त सोपातल्या सोपा मार्ग कलियुगामध्ये करावे कीर्तन, 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 करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन. नारायण देईल भेटी, नारायण देईल भेटी, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, नारायण देईल भेटी, नारायण देईल भेटी, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आणि भगवंताने सांगितलं कलियुगामध्ये माझं वास्तव्य कुठं आहे, माझे भक्त गाती जेथे, नारदामी उभा तेथे. म्हणून सोप्यातला सोपा मार्ग निवडला. मग आमच्या इथे एक मथार होतं, ते म्हणलं आपल्याच्यानं कीर्तन श्रवण करणं होईना, काही होईना, आपण ध्यानानं देवाची घरच्या घरी प्राप्ती करतो. रस्त्याला अशी महाजन महाराजासारखी बैठक मोठी, घोंगड टाकायचा त्या दरवाज्यात, मस्त माणसं जाऊ येऊ लागले की मोठ्यानं जप करायचा, रामकृष्ण हरी. डोळे उघडे काही झाकलेले काही, उघडे काही झाकलेले काही, रामकृष्ण हरी. आणि माणसं गेली की हळून मनातल्या मनात जसं काही पंक्चर झालंय. म्हणजे लोकायला दाखवायची भक्ती. आता लोक जरी लोकायला कळणार नाही, महाराजनीला तर माहित आहे महाराज कसा आहे ते. महाराजाचा जप चालू, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माऊली आली म्हणली ओ जप. बाहेर शेळ्याचे पिल्ले उड्या मारालेत, त्याला खाटी गिऱ्हाईक आलंय, द्यायचे का कसे. याचा जप चालू बाळू महाराज. हे म्हणला भावशीर आले तर दे, नाही तर 8 रोजाला पोळ्याची कर आहे, रामकृष्ण हरी. जपही चालू आणि गिऱ्हाईक चालू. माऊलीलाही वाटलं बरं झालं आपल्याला काही कारभार दिला नाही. शेपटाडाचे पिल्ले इकू, 5-7 हजार आले की याला 2-4 हजार देऊ, 2-3 हजार आपल्याला होतील. माऊली गेली ते पिल्ले इकायला. चांगलं होतं घरचा, 5-6 लिटर चुलीवर दूध तपू लागलं. आणि बोक्यानं पाहिलं बाळू महाराज. आणि बोके कोणाच्या घरानं जातील याचा नियम. बोक्याला महाराजाचं घर राहू जा, खाटकाचं राहू जा, त्याला काही घेणं देणं नाही. मात्र हे बोक्या चांगल्या साधू संतांच्या घराने गेलेला होता काही की.
त्या मुक्या जनावराला माहित होतं जप करीत असताना उठत नाहीत, डोळे उघडीत नाहीत. मात्र त्याला काय माहित आहे मुक्या जनावराला हे इतकं हलकट आहे म्हणून. बाहेर गेलेली पाहिली, याचा जप चालू आहे बोक्यानं पाहिला आणि त्यानं एक एक पाय त्या तपालेल्या दुधाकड याला सुरू केलं. यायचे डोळे अर्धे झाकलेले अर्धे बंद. हे म्हणले आपल्या जपात 5-6 लिटर दूध जाते. यायनं आवाज वाढवला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बोक्या म्हणला किती वरड दूध पिल्याशी राहत. आणि बोक्याची खासियत एक राहते, महाराज पियाचं तितकं पिते आणि पिणं झालं की राहिलेलं भगवन उबड टाकते. हे म्हणला पिलं तर पिलं असतं, मात्र हे उबड टाकते. म्हणून याने आवाज वाढवला तरी बोक्या ऐकायला तयार नाही. शेवटी त्यानं 2 पाय भगोन्याला लावली. यायच्या हातात ते जपाची म्हशीच्या गळ्या एवढी माळ होती. यायनं जे फेकून आणली ती अडकली बोक्याच्या गळ्यात. बोक्या झाला माळ करीन, हे झाला मोकळा. आता मला सांगा, मला सांगायचं काय, यानं जर ते दूध भजनी मंडळीला आणून दिलं असतं काहीतरी पुण्य मिळत होतं, किंवा डेअरीला विकलं असतं तर संसाराला हातभार लागला असता, किंवा त्याचं तूप करून देवाला वात लावली असली तरी पुण्य मिळालं असतं. त्याचं काही फायदा झाला काय? अजिबात फायदा झाला नाही. मात्र लई शाना होता. बायको म्हणली दूध कोणीकडे गेलं? तुम्हाला म्हणलो भजन्याला नेऊन द्या पियाला, तुम्ही नेलं नाही. तुला काय झालं म्हणला बारीक तोंड करायला? आपण भजन्यानंच पिलं म्हणू. आता भजन्यानं पिलं म्हणलं तर जमते काय? जमत नाही. म्हणून असा किती दिवस जरी जप केला तरी भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि भगवंताचं नामचिंतन करायला कोठच प्रतिबंध येत नाही. बाकीचा मार्ग माकडिनी सारखा आहे आणि नामचिंतनाचा मार्ग मांजरी सारखा आहे. माकडीन पहा तुम्ही, जन्मलेल्या पिल्ल्याला या झाडावरून त्या झाडावर उड्या मारते, मात्र पिल्ल्याला एखादा हात लावलेला पाहिला काय? नाही. ती म्हणते उड्या मारणं महो काम आणि पक्क धरणं तू हो काम. आणि बरं त्यातल्या त्यात बारीकही पिलू निसटून पडलं तर जातीत घेत नाहीत. हे ढिली खानदान आम्हाला जमना म्हणत. हे तसं आहे बाकीचा योग यगाचा मार्ग. याच्यात दर गचकल्या तर त्याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. मंत्र चळेत थोडा तरी धडची होय वेडा. वेड झालं तरी त्याची जबाबदारी देव घेत नाही. आणि तुम्ही नामचिंतन करा. हे मांजरी सारखा मार्ग आहे. मांजरी त्याच दातानं उंदरायचा फरशा पाडते, मात्र तेच दात बोक्या आपल्या पिल्लायला मारील म्हणून 10 घर बदलते. आणि हे भक्ती मार्ग, नामचिंतन मार्ग मांजरी सारखा मार्ग आहे. ज्ञानेश्वर माऊली पहिली योगी होती. ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगत केली. ज्या वेळेस नामदेव महाराजासोबत तीर्थयात्रेला गेली, वाळवंटाचा प्रदेश लागला. मला कथा सांगायची नाही. प्रदेश लागला आणि दोघही तानेनं व्याकुळ झाले. ज्ञानेश्वर माऊली योगी असल्यामुळं योगाच्या सामर्थ्यावर सूक्ष्म रूप धारण केलं आणि बुडाला जे पाणी होतं प्राशन करून वर आले. नामदेवाला म्हणले तुम्हाला हे पाणी आणू का? नामदेव महाराज म्हणले अजिबात नका. हे तुमचं सिद्धीचं पाणी आम्हाला जमत नाही. सिद्धी लावी पिशे कोण तया मरा म्हणले ज्ञानेश्वर माऊली. काही हरकत नाही म्हणले. देह जावो अथवा रावो दृढ पांडुरंगी. यानं चालू केलं नामचिंतन भगवंताचं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई नामाचा जप चालू केला. आणि काय आश्चर्य, ईर भरली आणि भरून वाहू लागली. नामदेव महाराज भानावर नव्हते. ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराजांच्या जवळ गेले. सांगितलं नामदेव महाराज उठा, पाणी प्राशन करा. नामदेव महाराजांना पाणी प्राशन केलं. नामदेव महाराजाची तहान भागली.
नामदेव महाराजांची स्थान भागली नाही, सगळ्या तिथल्या जवळपासच्या लोकांची पाण्याची समस्या मिटली. तेव्हा ज्ञानेश्वर माऊलीला या नाम साधनेची शक्ती कळाली आणि ज्ञानेश्वर माऊलीने विचार केला, मी जर योगी झालो तर जगाला काही याचा फायदा होणार नाही. आता हिमालयामध्ये खूप कुंभमेळा आहे यावर्षी, ऋषी बसतात, त्या ऋषीचा त्याचं कल्याण होईल बिचारायचं, मात्र जगाला काही माशीच्या पायात का त्याचा फायदा नाही. हे ज्ञानेश्वर माऊलीनं जाणलं आणि जाणल्यानंतर हरिपाठ लिहिला आणि हरिपाठात म्हणली, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, हे वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, योग यागचा दंभ धर्म, योग याग विधी येणे लोहे सिद्धी, योग याग विधी येणे लोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, हे वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, अहंकार प्राप्त करून देण्याचं हे साधन आहे. आणि मग ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ लिहिला, चांगदेव 65 लिहिली, तरी ज्ञानेश्वर माऊलीचं समाधान झालं नाही. कारण चांगदेव 65 कोणासाठी लिहिली? 1400 वर्षे एक महात्मा जगलेला होते चांगदेव. चांगदेव महाराजासाठी चांगदेव 65 लिहिली. जनक राजासारख्यासाठी अमृतानुभव ग्रंथ लिहिला. अर्जुनासारख्यासाठी गीता सांगितली. मग हे आपण अज्ञानी जग राहिलो आणि अज्ञानीसाठी हरिपाठाची निर्मिती केली. आणि काय सांगितलं? हरिमुखे मना, 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 पुण्यची गेला पुण्य क्षण भरी तेने मुक्तिचारी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मात्र हे नुसतं चोंबाळणं वय सुद्धा करणार. आपण लहान लेकरू शाळेत जायला गेलं की त्याला म्हणतो हिंग चॉकलेट, 2 चॉकलेट घेऊन शाळेमध्ये जाय. त्या चॉकलेटच्या लालचीनं ते शाळेमध्ये जाती. म्हणून महाराज म्हणले, देवाचे द्वारी उभा एक क्षणभर उभं राय, तुला 4 मुक्ती प्राप्त होतील. आणि तेच ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाच्या शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतात? रिकामा अर्ध घडी राहू नको. विठ्ठल विठ्ठल सर्व सुख गोडी, साही शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. पहिल्या अभंगामध्ये म्हणतात क्षणभर उभं राह, आणि शेवटच्या अभंगामध्ये म्हणतात क्षणभर रिकामं राहू नको. हे तुकाराम महाराजांना जाणलं आणि ज्ञानेश्वर माऊलीनं फक्त त्या भगवंताचं नामचिंतन करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे
म्हणा पुण्याची गणना कोण करी हेच तुम्हा आम्हाला सांगितलं आणि काच्या भानगडीत पडू नका म्हणले. काय करा अभंगाच्या पहिल्या चरणात नामाचे चिंतन प्रगट पसार 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 आसलत करे जे ते आसलत करे जे ते आसलत करे जे ते आसलत करे जे आसलत करे जे सोडविना माझा स्वामी निश्चित सोडविना माझा स्वामी निश्चयासी 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 निश्चयासी म्हणून तुकाराम महाराज सांगू लागले फक्त नामाचं चिंतन करा दुसरं काच्या भानगडीमध्ये पडू नका. आणि त्या ठिकाणी त्याला टाइम लागत नाही काळ लागत नाही वेळ लागत नाही काही करताना नामचिंतन करता येते. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पायी उधरती हे माऊलीसाठी आहे. दोन्ही पक्ष एखादी जर नामधारक माऊली असल आणि त्या माऊलीच्या जर 42 कुळ्या आपल्या पापानं नरकामध्ये खितपत पडलेल्या असतील आणि त्या माऊलीनं जर नामचिंतन केलं तर सासरच्या 21 आणि माहेरच्या 21 कुळ्याचा उद्धार करण्याची शक्ती नामामध्ये आहे. विठ्ठल 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 घेतना विठ्ठल परिवत जळती पापाचे परिवत जळती पापाचे परिवत जळती पापाचे घेतना
घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. नामामध्ये एवढी शक्ती आहे, आपण आयुष्यभर पापच करीत नाही तेवढी, एवढे पाप जाळण्याची शक्ती नामामध्ये आहे. आपण शेतकरी वर्ग आहो, आपल्याला बैलाला चारा तयार करायचा तर किती दिवस लागतात? बाळू महाराज, बैलाला कडबा तयार करायला किती दिवस लागतात? कमीत कमी 3-4 महिने. 3 महिने त्याला खुडणं, पाडणं, वाळू देणं आणि कडब्याची गंजी वळई लावणं. आता त्या वळईला डब्बीची काडी लावल्यानं किती महिने जळायला लागतात? तृणाग्नी मेळ समरस झाले पैसे नाम केले जपताहारी पैसे नाम केले जपताहारी पैसे नाम केले जपताहारी रस झाले पैसे नाम केले पैसे नाम केले जपताहारी तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपताहारी. माता आणि आपल्याला कळालं नाही, राक्षसायला कळालं. नामाचं महत्व महाराज राक्षसायला कळालं, मात्र माणसायला आणि कळालं नाही. आणि कळालं असतं तर तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं नसतं, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. एक वेळेस रामचंद्र प्रभून सीता मातेच्या शोधासाठी लंकेला जाण्यासाठी समुद्रावर पूल बांधला. एकावर रा एकावर म काढलं की दगड पाण्यावर तरंगू लागला. आता ते कथा खूप आहे. नळणी नावाच्या वानरायला वरदान होतं, मात्र त्याला अहंकार झाला. म्हणले देवाचं काम आम्ही करालो. मग देवाला आता अभिमान जमत नाही. 30-25 योजने झालेला मासोळीच्या पिल्ल्यानंच गिळून घेतला. उद्या पाठी बेजार झाली. हनुमंतरायानं सांगितलं कहाचं वरदान आणि कहाचं काय आलं. म्हणले फक्त त्याचं एकावर रा लिहा, दुसऱ्यावर म लिहा, पाण्यामध्ये टाका, पाण्यावर तरंगतात. तरंगली. ही बातमी लंकेमधल्या राक्षसायला लागली. राक्षस म्हणले आता आपलं काही खरं नाही. दगड धोंडे ज्याच्या हातामध्ये, दगडावर धोंड्यावर ज्याची सत्ता आहे, आणि त्यानं जर दगडा धोंड्याला आज्ञा दिली ना आपल्या लंकेवर आपल्या डोसक्यात दगड पडू लागेल तर आपण काय करावं? मग काही काही राक्षस म्हणले आता जवळ आलंय युद्ध, आपण पार्टी बदलाव. मालक किती जरी मोठा असला, राजा किती मोठा असला, आणि एकदा सैन्याचा धीर खचला की राजा काही करू शकत नाही. मात्र रावण काय सामान्य नव्हता. राक्षस हो, तुमचा चेहरा लहान का झाला? काही म्हणले आम्ही तुमच्या पार्टीत राहत नाही. कारण ज्याची दगडावर सत्ता, ज्याचं नाव दगडावर लिहिलं की पाण्यावर दगड तरंग आले. रावण म्हणले त्यात काय मोठा आहे, माया नावानं पाण्यावर दगड तरंगतात. तुम्हाला खोटं वाटत असेल तर उद्या माझ्यासोबत समुद्राच्या तीरावर चला. हे सगळी राक्षस सैना रावण तीरावर घेऊन गेला. कारण सैन्याचं मनोबल वाढविण्यासाठी तीरावर घेऊन गेला. आणा म्हणला, दोघा तिघायला उचलली एवढा दगड. राक्षसानं खूप मोठा दगड आणला. दगडावर रावण लावलेलं, नाव काय लिहिलं? रावण. दगड उचलला, दगडाला मस्तक लावलं आणि दगडाच्या कानात सांगलं, तू जर बुडशील तर तुला रामाची शपथ. दगडाला रामाची शपथ घातली. टाका म्हणला पाण्यामध्ये. पाण्यात दगड टाकला, पाण्यावर तरंगू लागला. यायची आनंदानं छाती फुलून आली. त्याला काय भ्यायचं म्हणले, आपल्याही मालकाच्यानं पाण्यावर दगड तरंग आलेत. तुम्हाला जर खात्री वाटत नसल 10-5 जण जाऊन उभं राहा म्हणले त्या दगडावर. दगड बुडणा गेला. मात्र मी आधीच सांगितलं, बाकीच्याला महाराज कसा आहे माहित नसल, मात्र महाराजनीला माहित राहती.
या बाकीच्या आईला काही कळालं नाही. मग आता मंदोदरी महान पतिव्रता, मंदोदारी म्हणली दिवस इकून निघाला की काय, आपल्या मालकाच्या नावानं पाण्यावर दगड तरंगते म्हणजे काय जोक आहे काय? हे केवढ्याच आहे ते आपल्याला माहित आहे. लोकायला गुंगीते म्हणून काय झालं? विठ्ठल विठ्ठल विठाला 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 रामायणामध्ये 5 पतिव्रता सांगितल्यात महाराज. मंदोदरी, अहिल्या, द्रौपदी, सीता आणि तारा. मी असंच म्हणू लागलो, द्रौपदी, अहिल्या, सीता, तारा. ऐकणारी कुठला म्हणला महाराज त्याच्यात आमची एक धरा. मी म्हणलो चहा पिया नेलं तर भांड्यावर भांडे आपती ती, तिचा याच्यात नंबर लागत नाही. ती महान पतिव्रता, महान पतिव्रतेचा अधिकार. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता सत्ता. देवाला पतिव्रतेच्या तुका समोर म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हो, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हो, तुका म्हणे तुका म्हणे पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. हो, तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तिची सत्ता. तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता. ही पतिव्रतेची शक्ती आहे. कारण पतिव्रतेला साधूला सगळं कळते. न सांगता तुम्हा कळू येई अंतर, विश्वी विश्वांबर परिहारची नलगी. पतिव्रतेचं चरित्र कालच श्रवण केलं असेल की. दत्त जन्माला तिन्ही देवायला पाळण्यामध्ये लेकर करून झोपी घालणं ही सत्ता कोणाची होय? पतिव्रतेची. आमच्या इथल्या एका पतिव्रतेनं तिचं चरित्र ऐकलं. कारण त्या माऊलीची शक्ती काय होती? सकाळी जे विद्यार्जन करायला पोरं होती त्याला कुदळीनं जमीन खोदायला व्हायची. माऊली येऊन साळी शिपायची. आत्री ऋषी येऊन त्याच्यावर पाणी टाकायची. दुपारा साळी भर डोलाती याच्या. 3 वाजता कापायची आणि 4 वाजता साळी कांडायची. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 कांडायची आणि त्याचा भात करून दररोज आज पेरलेल्याचा आज जेवण. ही कोणाची शक्ती होती? पतिव्रतेची. एक वेळ साळी कांडू लागली. साळी कांडता कांडता आत्री ऋषी आले आणि पाणी मागितलं. पाणी मागल्याबरोबर माऊलीनं मुसळ वरीच होतं तशीच उठली. मुसळ वरीच राहिलं. हे का दुसऱ्या पतिव्रतेनं पाहिलं. ती म्हणली पतिव्रता होणं सोपं आहे. 4 वाजता नवऱ्याला ये म्हणायचं, आपण साळी कुठं आहे बसायचं आणि त्याला सांगायचं पाणी माग, मुसळवरी सोडून द्यायचं. सोपं आहे म्हणली पतिव्रता होणं. उद्या मालक ड्युटीला असेल म्हणली उद्या 3 वाजता या तुम्ही. ते म्हणला काय काम आहे बाबा काही. मग 3 वाजता या आणि जरासं बाहेर फिरायचा. 4 वाजता मी साळी कुटायला बसते आणि तुम्ही या मला पाणी मागा. म्हणजे काय त्यासाठी मला पतिव्रता व्हायचं अनुसयेसारखं. काही हरकत नाही म्हणला. ते 3 वाजता आला, मस्त चहा त्याला पाणी दिलं, ते गेलं फिराय. त्याला ध्यानच नाही 4 वाजता. 4 वाजलेलं. फोन लावून लावून माऊली बेजार फोन लावून बोलून घेतलं. हे मस्त हिचा धनका चाललाय. साळी
कुटायचा. ते आला तिथून दरोज्यात म्हणला पाणी, इन मुसळ वरी होत, वरी फेकलं आणि उठाय गेली. आता ते मुसळ वरी राहील हो हिच डोसक्यात इथं पडलं, लांब झाली, दुसरं लग्न करावं लागलं. विठ्ठल म्हणून ती मानपतीव्रता ती म्हणली दिवस इकून निघाला काय. रावणाच्या नावानं दगड पाण्यावर तरंगतात म्हणजे संध्याकाळी जेवलं पलंगावर बसलं की विचारू लागलं. आज मी वेगळी बातमी ऐकली म्हणली महाराज. मग डोसकं पिकू नको म्हणला. सगळे सैन्य घाय भरून गेलते म्हणून जरा असं राजकारण केलं. कस काय केलं राजकारण सांगा. रामाच्या नावानं पाण्यावर दगड तरंगू लागली म्हणून मी काय केलं, यायला मनोबल वाढविण्यासाठी दगड आणायला लावला आणि पाण्यात टाकता टाकता त्याला सांगलं रामाची शपथ तुला बुडशील. म्हणून मला सांगायचं काय होतं, राक्षसायला देवाच्या नामाची ताकद कळाली. साधकानं विचारलं आम्ही जर नामचिंतन केलं तर आमच्यावर संकट आलेलं देव निवारण करील काय. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सोडवी नमाज स्वामींची सांगू लागले. सोडवीन माझा स्वामी निश्चयची प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. ज्या वेळेस द्रौपदीची विटंबना केली आणि द्रौपदी मातेनं धावा केला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सकया लावी कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावी येला. आणि भगवंत आले. भगवंताला उशीर लागत नाही. व्हावया प्रगट कैसा दुरी अंतरी. भगवंत प्रगट झाले आणि द्रौपदी मातेचं नख उघड पडू दिलं नाही. जे केस वडीत आणताना त्या दुःशासनानं मोकळे केस सुटलेले होते. पांडवांचा वनवासाला जायचा टाइम आला, वनवास संपला, वनवासाहून आले तरी द्रौपदीचे केस मोकळे होते. देव आले आणि सांगितलं, आणि खरंच मावल्याने केस मोकळे सोडू नाही. कारण एका माऊलीनं एकदाच केस मोकळे सोडली, काही सगळ्या घराची राख रांगोळी झाली. आता आपल्या खेड्याकडे आणि ते वारं शिरलं नाही. शितीलं तर माया मनाने एकाय माऊलीचे केस बांधलेले नाहीत, त्याचं काय होईल ते हो. माऊल्याने केस कातरू नाही. एकदा जर केस कातरली तर बरेच दिवसाचं मालकाचं आयुष्य कमी होते.
द्रौपदीचे केस मोकळे पाहिले आणि देव भीमाला अर्जुनाला जवळ बोलवलं आणि म्हणले मी शिष्टाई करतो, जर समोपचारानं मिटलं तर मिटलं. द्रौपदीनं सांगितलं देवा माझ्या केसाईकडे पाय. म्हणले तुझ्या केसाकडे? हो म्हणले केसाईकड पहाय. मालकानं प्रतिज्ञा केलेली आहे म्हणले भीमानं, ज्या दुशासनानं माझ्या द्रौपदीला केस धरून फरफटत सभेमध्ये आणलं त्या दुशासनाची छाती फोडील आणि छातीतलं रक्त काढील. काही काही कीर्तनकार बरेच सांगतात भीमानं प्रतिज्ञा केली की याची छाती फोडील आणि वंजळभर रगत पिईल. माळकरी होती, रक्त पितील काय? बर इतक्या मूर्खाचं प्रतिज्ञा केली ती हे रक्त द्रौपदीच्या केसाला लावील आणि त्यानंतर मी त्या केसाईची गाठ बुचडा बांधील. देवानं द्रौपदीला विचारलं, द्रौपदी ही जी तू प्रतिज्ञा केली आहेस कोणाच्या जीवावर प्रतिज्ञा केली? त्यावेळेस द्रौपदीनं सांगितलं, सोडवीन माझा स्वामी निश्चयेशी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. एक वेळेस अर्जुन त्याचा नियम ठरलेला होता, द्रौपदी 5 पांडा सोबतचा कसं राहायचं ती, आणि ते अनुचित प्रकार अर्जुनानं पाहिला आणि 12 वर्षासाठी तपश्चर्येला गेले. आणि तपश्चर्येला गेल्यानंतर या सेतूच्या जवळ आले, तिथं हनुमंतराय बसलेली होती. ते दगड पाहिले समुद्रातले आणि हनुमंतानं सांगितलं, हे अर्जुनानं पाहिले दगड आणि हनुमंताला विचारले दगड कशाचे होत? त्याने सांगितलं हे वानर सैना लंकेला जाण्यासाठी सेतू तयार केलता. अर्जुन म्हणला तव्हा मायासारखा धनुर्धारी नव्हता काय की? म्हणलं अहंकार आला. म्हणले तू धनुर्धारी तू असता तर काय केला असता? म्हणले एका बाणानं सेतू तयार केला असता. ते म्हणले तू यासारखे काय असे 50 किलोचे होते काय? पर्वता एवढं एक वानेर नाही. म्हणला मायासारखा पुरुष आरतीत नव्हता, काय मोडायला ताकद आहे सेतू? दोघांना पैज लावली, अर्जुनानं आणि हनुमंतानं. हनुमंतानं सांगितलं तू म्हणाला ना वानर मोठाली होती, एका उडीत सेतू मोडा असता, मी सेतू तयार करतो. म्हणले तू उडी हाणन सेतू मोड. आणि म्हणले मोडला तर म्हणले मी अग्नी कष्टक भक्षण अग्नीमध्ये प्राणत्याग करील, काही हरकत नाही म्हणले कर सेतू. अर्जुनानं बाण मारला आणि बाण मारल्याबरोबर हनुमंतानं उडी मारली, टप्पुतच बाण मोडून गेला. मोडल्याबरोबर आता माणसाला मरू वाटते काय? प्रतिज्ञा केली त्या अर्जुनानं अग्नी काष्टक घेईन म्हणून. आण म्हणला लाकडा. हनुमंतरा लाकडा आणले, त्यानं ते चिता रचली. उगन नाटक करू लागला, चितेला येडे घालायची, पेटिवली येडे घालू लागला, मधात उडी टाकायला. तेवढ्यामध्ये देव प्रगट झाले. म्हणले अरे अर्जुना कामून असं करायला? काय नाही म्हणले आमची प्रतिज्ञा झालेली होती, हनुमंतानं उडी मारून सेतू बाणाचा भंग केला म्हणून मी अग्निकाष्ट रचलेली आहे. देव म्हणले कोण होतं साक्षीला? देव कसा आहे? चतुरा तू शिरोमणी. मग हनुमंताला म्हणले हनुमंता काय कराय? यानं सेतू केला आणि तू उडी मारली, एखादं तर साक्षीला माणूस राहावा. आत्ता मार म्हणले उडी, मया समोर उडी मार, सेतू भंग कर, अर्जुन अग्निकाष्ट सेवन करील, काही हरकत नाही म्हणले. दुसऱ्या वेळेस अर्जुनानं बाण मारला, हनुमंताला म्हणले मार उडी. हनुमंतानं उडी मारली, तोपर्यंत देवानं सुदर्शन चक्र खालून लावलं, सेतू भंगला नाही. त्यावेळेस अर्जुनाला देव म्हणू लागले अरे अर्जुना प्रतिज्ञा करताना विचार करायला पाहिजे होता, अशी कशी प्रतिज्ञा केली? त्याने सांगितलं सोडवीन माझा स्वामी निश्चयेशी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. साधकाला पटलं. साधक म्हणले महाराज तुम्ही सांगता ते आम्हाला पटते, मात्र आमच्यामध्ये परमार्थ करावा असे गुण नाहीत. तुकाराम महाराज म्हणले
तुमच्यात गुण असू द्या, तुमच्यात किती दोष असू द्या, तुमचे गुणही पाहत नाही, दोषही पाहत नाही. फक्त तुम्ही नामचिंतन केलंय काय, ते नामचिंतन कसं शुद्ध भावानं केलंय काय ते पाहतो. गुण दोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश्य होय. महाराज म्हणतात प्रेमानं त्याला देव वश्य होतो. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये असंच मी कार्य केलेलं आहे. म्हणून माझी अवस्था कशी झाली, विटले हे चित्त प्रपंचा पासून. खरंच विटलं होतं तुकाराम महाराजाचं चित्त. ज्या वेळेस दुष्काळ पडला आणि देवाने येऊन विचारलं काय चाललंय, म्हणले महाराज दुष्काळ बरा पडला काय, त्यावेळेस तुकाराम महाराजांना प्रतिक्रिया दिली. कारण प्रपंच कडू वाटू लागला म्हणून. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. बरं झालं म्हणले देवा तू दुष्काळ पडला म्हणून मी सगळं संपलं, म्हणून भंडाऱ्या डोंगरावर जाऊन तू चिंतन करायला मोकळा झालो. बरं तुकाराम महाराजाची पत्नी मेली. पत्नी मेल्यावर देव आले आणि देवानं प्रतिक्रिया दिली. बाईल मेली मुक्त झालो, देवा मुक्त केलं. बर पहिली पत्नी डोळ्या देखत, महाराजांना 2 पत्न्या, अन्न करता मेल्यावर आता दुसरी बायको किती किंमत करी. कोरभर भाकर आणून देणं झाली नाही म्हणून ते चहा टायमावर करून देण्या गेली. तरी देवाने येऊन प्रतिक्रिया विचारली काय चाललंय, एक मेली दुसरी चहा करून देईना. त्यावेळेसही महाराजांनी प्रतिक्रिया दिली, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जगा माझी. कर्कश आहे, तिनं जर गोड बोललं, पंचपक्वानाचं भोजन मला करून दिलं तर मी भंडाऱ्या डोंगरावर जाणार नाही. कारण का, महाराज म्हणले माझी अवस्था तशी झालती. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात
पर तू क्या है दास जन आमा प्रतिज्ञा है दास तेरी आमा रे प्रतिज्ञा है दासी केले यामा प्रतिज्ञा है दासी केले यामा प्रतिज्ञा है दासी केले यामा रे 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 ना प्रतिज्ञा है दासी केले यामा प्रतिज्ञा है दासी केले यामा प्रतिज्ञा है दासी केले यामा गुण दोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय. पाम्पलेटच्या नियमानं आपला टाइम संपला. मात्र सगळ्या श्रोते मंडळीची माफी मागून तुमचे 5 मिनिटं घेतो आणि शेवटचा दृष्टांत सांगून सेवेला पूर्ण विराम देतो. गुण दोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय. तुम्ही किती शहाणे हा अजिबात देव पाहत नाही. एखादी सासरवासामध्ये मुलगी आहे, गुन्हा मुलीचाच असेल तरी बाप त्या आपल्या मुलीचा गुन्हाही पाहत नाही, दोष पाहत नाही, डायरेक्ट माहेरला घेऊन आल्याशिवाय राहत नाही. एक श्रीमंत व्यक्तीची मुलगी आणि त्या माऊलीच्या माहेरी 10 पिढ्यापासून पंढरपूरची वारी होती. मुरलेलं घरानं त्याच्यापेक्षाही श्रीमंताच्या घरी मुलगी दिली. मात्र दुर्दैव त्या घरी माळकरी नव्हता. ज्या मुलाला दिली त्या मुलाचा आज्या नेमका माळकरी झालता, ते बी कामून सगळे दात पडली म्हणून. विठ्ठल विठ्ठल एक मथार माळकरी फक्त.
मुलगी नांदायला आली, परतीनं गेली, परतीनं आली. परतीनं आल्याबरोबर सत्यनारायण झाला. भाऊकीचे सगळे माणसं जीव घातले. 2-3 वाजता पंक्ती उठल्या. आता काही राहिलं नाही. पहिलं कसं होतं, नवी नवरी आली की एक घरची शेंबडी पोरगी तिची नंदन तिच्या मागच ठेवायची संगच. तिचं एक गुलूब शाट झालेलं नाकातून, मग आता तिला बाई म्हणणं लागायचं तिला. म्हणजे शेजारी पाजारी आपल्या सुनाला काही शिकवतील, वायली काढतील म्हणून ती हेकणी पोरगी मागच ठेवायची. मस्त जेवण मिळून सगळ्याचे झाले. नेमकी परतीनं आली. आता तुमच्या गावासारखा जवळ रोड, त्या रोडला उकंडा होता. हे पुंजा नाटक आहे. नवी नवरी आणि तिच्या संगती तिला बाई म्हणायचं, ते हेकण्या डोळ्याची संघ उकंडा दाखवायला गेली. मात्र योग असा, आळंदी पंढरपूरची वारी होती. या रस्त्यानं पवळे महाराजाची दिंडी जाऊ लागली. 10 पिढ्यापासूनचा परमार्थ माऊलीच्या घरी चालू होता. बापदाद्यापासून सगळीच्या अंगामध्ये भिनलेला. या माऊलीनं मागचा पुढचा विचार केलाच नाही. तिचं जे गुलूब शाट झालं का नंदचं, त्या पोरीचं, त्या डोळ्याला कून चांगल्या डोळ्याला चुकवा दिला आणि त्या बांग्या डोळ्याला कून खोपलं उकंड्यावर फेकलं आणि डायरेक्ट दिंडीत गेली. आता दिंडीत बाया कशा राहतात, मथाऱ्या उग्या, फुटका मनी नाही त्याच्या गळ्यात, काला नेतील बिचाऱ्या. आता हिच्या अंगावर नेमकं परतीनं आलेली दागिने मथाऱ्या पाहू लागल्या. इतके लाकडासारखे दागिने. आणि नवी नवरी दिंडीत आली. नवी नवरी दिंडीत आली. हिनं मागचा पुढचा विचार केला नाही. मी काय सांगालो, गुण दोष नाही. आता नव्या नवरीनं येणं आणि न सांगता दिंडीत जाणं चांगलं आहे का? ही दिंडीत गेली, घरच्याला खबर नाही. आणि ते संघ होती ते पोरगी बाहेर कुठं खेळत पोरी संघ गुतली तिकडच. 3 वाजता गेली. 6 वाजले तरी सून घरी आली नाही. घरचे माणसाला काळजी लागली. नेमकी परतीनं आली कोणीकडे गेली. पसारा श्रीमंताचे असल्यामुळे भला लय दिला होता. इचकून पाहिले तिकडं तिकडं आहे काय, कुठं नाही. जवळ एक आड होता, त्या आडातही खंदील सोडून पाहिला. खबर नाही. हे मस्त तिकडं नवरदेव याची शेरवानी काढलीच नव्हती. मंदिरावर गप्पा हाणू लागला. आपल्या लग्नाला कोण कोण आले ते, कोण कोण कितकाली पिली, कोण कोण डॅन्स केला. पारावर रंगून गेल ते याच्या गप्पा. आमच्या इकडे नवरदेवा संघ करवली आहे की ते तुमच्या इकडे येते काय? ते करवल्यात बंदुकीनं फुकाव महाराज आधी हो. तिकडे गे पहा की शॅम्पूचं डबकं द्या त्याला बॅग मध्ये, त्यानं काही द्या बॅग मध्ये, दिलं ते बॅग मध्ये. आमच्या इथं अशीच करवली आली, काही मधात घालू लागली. लाईट गेली तितक्यात. तिला काय माहित, अशी चाफळू लागली. पहिले पोत्री होती तिच्या हातात, पोत्र आलं, टाकलं बॅग. सगळ्या साड्याचा उद्या सध्या. तिथं हे गप्पा आणू लागला. त्याला जाऊन सांगलं कोण, 3 वाजता तुही बायको गेली, 7 वाजले तरी बायको आली नाही. त्याची तर शेरवानी वली चिकट झाली हो. काल लागण झालं ना, आता बायको गायब म्हणल्यानं थरथर थरथर कापू लागलं. घरी आली, हे गळ्याला पडले. मायबाप म्हणले, बाब्या 2:30-3 वाजलं तेव्हापासून तिचा पत्ता नाही. बेजार हुडकून हुडकून लढ आले दोघं. माय बाप नवरदेव गळ्याला गळे धरून लढाले. ते नेमकं माळकरी मथार झालेलं हरिपाठाला गेलत. 8-8:30 वाजले. हरिपाठ संपला. संपल्यावरती आला आणि अंगणात बाज टाकलेली होती. बाजवर बसला आणि तिथून हाक मारली. म्हणला, नव्या सुनबाई चहा करून आणा. हे मथार नव्या सुनबाई चहा करून आणा म्हणलेली हाक विटेवरल्या नाही केली. म्हणला, आतापर्यंत सपादलं आणि आता जर त्या मुलीचं उघडं पडलं तर तिचा संसार राहत नाही. करीन ते काय नव्हे महाराज परिपाय बीज सुतांगी. त्या विटेवरल्यानं त्या मुलीचं रूप घेतलं आणि हे
चहाला किती टाइम लागते तितक्या मिनिटात कब्बशी घेऊन म्हाताऱ्यापाशी हजर. त्या मुलीच्या रूपामध्ये कोण? विटेवरला चहा दिला. यायचे डोळेत नाच काशी काशीत पाहू लागले तिच्याकडे. हे सासू सासरा नवरा म्हणले बाई कुठे गेलती तू? 3 वाजलं तेव्हापासून आम्ही लढावून बोंबून मरायची वेळ आली आमची. ही म्हणली मधातच हरिपाठ घेऊ लागलो. मधात होती काय? आणि आम्ही लढालेलं तुला ऐकू आलं नाही काय? मला वाटलं म्हणली इकडे सत्यनारायण त्या दिवशी लढतातच काय की, म्हणून मी काही म्हणलो नाही. चांगले तिला 2 महिने लागले तिकडच. तिनं घरचं ध्यान केलं नाही. 2 महिने देव यायचा संसाराला सुरुवात झाली. आणि असा संसार सुरू झाल्यानंतर 2-2.5 महिन्याचा गर्भ मुलीच्या उदरामध्ये राहिला. वारी संपली. 2-2.5 महिन्यानंतर ही मुलगी आली. देवानं थाड कुणी आपल्या उदरामधला गर्भ तिच्या उदरामध्ये टाकला आणि देव अंतर्धान पावली. मुलीनं पाहिलं, अरे मी दिंडीत नाही जायला पाहिजे होतं. न विचारता गेले. मात्र वडील असल माझ्यापेक्षा त्याला वडील म्हणून समजिलं. बरोबरीच्याला भावाच्या दृष्टीनं पाहिलं. मग माझ्या उदरामध्ये गर्भ कसा? ते जात्यावरले धोंडे राहत धोंडा हातामध्ये घेतला. घरामधल्या देवपूजेत देव मंदिर त्या मंदिरासमोर गेली आणि देवा सांग, अरे दिंडीत गेले 100% माही चूक. मात्र वडील असतील त्याला वडिलाच्या दृष्टीनं पाहिलं, बरोबरीच्याला भावाच्या दृष्टीनं पाहिलं. माझ्या उदरामध्ये 2.5 महिन्याचा गर्भ कसा सांग, नाहीतर रक्ताचा सडा करून तुला अभिषेक करते. देवाला उशीर लागला नाही. देव प्रगट झाले. म्हणले मुली बांधल्या खुंटाशी धेनूचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे. लेकीनं सासरवासामध्ये गेल्यानंतर लेख ही पारतंत्र्यामध्ये असते. म्हणून तसं वागायला पाहिजे. तुझी आज हळद निघाली नाही आणि हे तू दिंडीत गेली, हे चांगलं केलं नाही. मात्र देवा माझ्यासाठी तुम्ही एवढं नीच कार्य केलं. देव म्हणले तुझ्यासाठी अजिबात केलं नाही. जर तुझ्यासाठी मी तुझ्या भूमिकेमध्ये वावरलो नसतो तर 10 पिढ्या ज्यानं माझ्या नावानं परमार्थ केलाय त्याच्या परमार्थावर पाणी फिरलं असतं. म्हणून मला काय सांगायचंय, गुण दोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश्य होय. यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये अभंग सांगण्याचा प्रयत्न केला. पहिला दिवस आहे. उद्यापासून प्रत्येक जण एक सोबतीला घेऊन या. आणि तुम्ही इथं केलं तेच संघ येणार आहे, बाकी काही येणार नाही. माणसाला 3 मित्र आहेत आणि हे जग असं आहे, तुम्हाला लागते तेव्हा तुम्हाला चहाचा कट देत नाहीत आणि तुम्हाला आयशो मध्ये ऍडमिट केलं की किलोभर शेप आणल्याशी राहत नाहीत. हे नुसतं टुकू पाहते, खाता येत नाही. पहिल्या दिवशी पहिला मित्र आला आणि सांगितलं किती पैसे लागू दे तुला मरू देत नाही. नांदेडला नीट करील, तिथून संभाजीनगरला नेईल, मुंबईला नेईल, अमेरिकेचे डॉक्टर बोलवील, मरू देणार नाही. आणि मेला तर मोह काही चालणार नाही. घरी आला. दुसरे दिवशी दुसरा मित्र आला, सांगितलं एवढे पैसे खर्चल्यानं तू मरत नाहीस आणि ते मित्र तेवढे पैसे खर्चाय तयार आहे, तू मरत नाहीस आणि यदा कदाचित मेला तर मी काय करणार आहोत? पैसे तर ते खर्चालय, मी काही नाही. लोक आंब्याच्या लाकडामध्ये लिंबाच्या लाकडामध्ये जळतात, मी चन्नाच्या जाळील. नारळ टाकील, लोक घासलेट टाकतात, मी तूप टाकील. तू दावा मोठा करील, तेरवी चांगली करील, एखादं शाळेला नाव देईल, याच्यापेक्षा दुसरं काही करीत नाही. तिसऱ्या दिवशी तिसरा मित्र आला, सांगितलं एक पैसे खर्चाय तयार आहे, मग मरत नाहीस. मेला तर अंतिम संस्कार कराय दुसरा तयार आहे, मला काही काम नाही, मी तुझ्या सोबतच येतो. पहिला मित्र आहे पैसा, किती खर्च चाल तुम्ही, मात्र शेवटी पैसा काही करीत नाही. दुसरा मित्र आहे सोयरे धैर्य, आपण लग्न करून बँड वाजवीत आणलेली, ते नवस करते. बाईला ते म्हणे मरता तरी बरं, नासून केलं ती नवस करते.
ते काय करणार आहेत? माती चांगली करतील, तेरवी चांगली करतील, नाही तर एखाद्या शाळेला नाव देतील. याच्याहून पुढे काही करू शकत नाही. आणि तिसरा मित्र आहे तुम्ही केलेलं कर्म. इथं जर चांगलं कर्म केलं तर स्वर्गात तुमच्या सोबत राहील, आणि इथं जर वाईट कर्म केलं तर नरकात सुद्धा सोबत तेच राहील. म्हणून चांगले कर्म करा, हीच संधी आहे, पुन्हा नाही. आणि संसारासाठी हा नर देह दिला नाही, देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. यथामती येता अवकाश धावत्या वेगामध्ये अभंग सांगण्याचा प्रयत्न केला, सोडविण्याचा नाही. अभंग सोडवायचा असेल तर महाराज पाहिजे, आणि महाराज म्हणलं की त्याला 2-3 गोष्टी करायला आल्या पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलीनं रेडा बोलिवला, महाराजानं हलगटावर हात ठेवला आणि त्यानं वळडाव तरी. म्हणून हे 2-3 गोष्टी महाराजाला करायला आल्या पाहिजे, त्याला अभंग सोडवता येते. म्हणून मी काय महाराज नाही, बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जड गेला असेल, कोणाला खोचक वाटला असेल, कोणाचं अंतकरण दुखलं असेल तर तुमचंच लेकरू म्हणून मला माफ करसाल अशी अपेक्षा बाळगितो. झालेली सेवा श्रोते मायबाप, गायक गुणीजन, विनेकरी काका, आमचे सोबदार, मृदंगाचार्य, तुम्ही श्रोते मायबाप, हे यूट्यूब, या यूट्यूबनं तर महाराज तरी यायला मी पत्ता लागू देईन झालो. मात्र पत्ता काढायला म्हणजे काल बोललेला आज बोलाय ना, आणि हे बाकीचं तुमच्या काही ध्यानात राहत नाही. आता आजचं कीर्तन उद्या केलं तरी तुमच्या ध्यानात राहत नाही. ध्यानात राह म्हणून आमचा धंदा चाललाय. तुमच्या जर ध्यानात राहू लागलं तर महाराजाला कीर्तन करायचं काम नाही. उद्या पुसा तुम्ही रात्री महाराजांना अभंग कोणता घेतला होता. म्हणून झालेली सेवा तुमच्या श्रोते मायबापाच्या चरणी, गायक गुणीजनांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली ले करो देवा कोरे क्षमा महाराज तुम्ही